पैसे पाहिजे म्हणून डुप्लिकेट औषध देतेस तुम्हाला? ही रत्ना पेशाशी धोका करणारी नाहीये श्रीकला. मग तू दिलेल्या औषधाचा परिणाम का नाही झाला? तू औषध दिलं नसशील. काही काय बोलतेस ग? रोज पेक्षा 2 थेंब जास्त टाकले होते मी त्याच्या चहात. तरी परिणाम झाला नाही. कसं शक्य आहे? कशावरून तू हे म्हणतेस? चहा प्यायलाच गोपाळ? डावीकडे वळ. काय डावीकडे? तुझ्या नवऱ्याने औषध घेतलंच नाही श्रीकला. त्याने चहा न घेताच तुला वेड्यात काढलंय. इम्पॉसिबल. मी स्वतः पाहिलं होतं, चहाचा कप रिकामा होता. कशावरून त्याने तो चहा फेकून दिला नसेल? जर गोपाळ माझ्याशी खोटं बोलला असेल ना, तर त्याचे खूप वाईट परिणाम होतील. सोडणार नाही मी तुला गोपाळ. विठ्ठल, विठ्ठल. हाँ ये सर. काय थंडी काय म्हणते? भरपूर आहे ना? हो ना हो सर. अहो बाहेर 90% पेशंट सर्दीन तापाचेच आहेत. हो माझ्या आईला पण तो 2 दिवस आधी त्रास झाला होता. आता बऱ्या आहेत ना त्या? सर तुमचं औषध लागू पडणार नाही वय? बर, आपल्या लॅबमध्ये ते टांगमोडे आहेत ना, त्यांना जरा हे टेस्टिंगला दे. त्यांना म्हणो डॉक्टरनी या टेस्ट करून घ्यायला सांगितले. ठीक आहे. थोडा अर्जंट आहे म्हणो. येस सर, कळवतो तसं त्यांना. ओ धाकट्या सुनबाई, दिग्रसकरांच्या सुनबाईंना मोहितराव बोडके पाटलांचा आदरपूर्वक नमस्कार. हो काय हे श्रीकलाताई, ओळख नसल्यासारखं काय पाहताय आमच्याकडं? चोरी पकडली गेली नाही म्हणजे चोरी पकडली गेली की माणसाचं कसं तोंड होतंय तसं झालंय बघा तुमचं. नाही, अचानक तुम्ही समोर आलात ना माझ्या, म्हणून जरा धक्काच बसला. मला खूप काम आहेत. घाईत आहे ना, येते. तुमच्याबद्दल काहीतरी कळलंय बरं का. गेले अनेक दिवस आम्ही तुम्हाला फॉलो करतोय. आमची तुमच्यावर बारीक नजर आहे. श्रीकलाताई, तुम्ही कोण आहात, तुमची खरी ओळख काय कळलंय आम्हाला. कोण आहे म्हणजे? नाही, मी कोणी काही सिक्रेट एजंट वगैरे वाटते का तुम्हाला? आणि असं दुसऱ्या घरच्या सुनांचा पाठलाग करणं, त्यांच्या मागे फिरणं, हे हलकटपणाचं लक्षण आहे मोहितराव. हलकटपणा? अहो श्रीकलाताई,
याच हलकटपणाच्या जीवावर अख्खं करिअर घडवलंय आम्ही. हो. आणि आणि याच हलकटपणामुळं आम्हाला तुमची खरी ओळख कळली. खरी ओळख म्हणजे? आजच्या श्रीकला गोपाळ दिग्रजकर म्हणजेच कालच्या श्रीकला पोपटराव लांडगे. तेच पोपटराव लांडगे ज्यांना विठूच्या वाडीतून हद्दपार केलं गेलं होतं. हो, ते गेले म्हणून तर आमच्या घराण्याला चान्स मिळाला ना. हा? आणि आता त्याच पोपटराव लांडगेंची मुलगी श्रीकला पोपटराव लांडगे दिग्रजकरांचा बदला घेणार. काही काय बोलताय मोहितराव? हा, असं का करेन मी? हे बघा, तुम्ही प्लीज असं काही बोलू नका. अरे बाप रे बाप रे बाप, अभिनयाचा नुसता पाऊसच आहे डायरेक्ट. कशाला करताय एवढी ऍक्टिंग? काय अवॉर्ड बिवॉर्ड मिळणार आहे काय तुम्हाला? कशाला ट्राय मारताय? श्रीकलाताई, तुम्ही जे काय काम करताय ना ते अतिशय चांगलं काम करताय, लक्षात ठेवा. बदला घ्यायचा आहे ना, घ्या बदला. रस्त्यावर आणा या दिग्रजकरांना, नाही नाटकाला अख्ख्या खानदानाचा. मोहितराव बोडके पाटील स्वतः सपोर्ट करतील तुम्हाला. हो हो अहो, जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती तुम्ही करून दाखवणार गॅरंटी आहे आम्हाला. आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या मिशन मध्ये सक्सेस मिळावं अशी मनापासून इच्छा आहे आमची. श्रीकलाताई, येतो आम्ही. हो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा श्रीकलाताई, आम्हीही तुम्हाला सपोर्ट करतोय तेव्हा त्या शाळेतल्या पार्टनरशिपचं काम झालं पाहिजे फटाफट. हो. नाही केलं तर काय करशील रे? या श्रीकलाला ब्लॅकमेल करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. हा, जीवानिशी जाशील. काय 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 करताय श्रीकलाताई तुम्ही? घाबरलो ना मी. हा, आणि घाबरल्यावर भीती वाटते आम्हाला राव. आणि भीतीपोटी माणूस काही बोलून जातो, काही करून जातो. आम्ही उद्या असं म्हणायला बसलो की श्रीकला या पोपटरावांच्या मुलगी आहेत म्हणून. श्रीकला पोपटराव लांडगे. हा, एवढा चांगला गेम रचलाय ना तुम्ही, मग कशाला स्वतःच्याच हातानं गाडी लावताय? जरा थंड डोक्यानं विचार करा आणि आमचं काम करून टाका बस. येतो आम्ही. हे काय तू? एक चपाती पण संपली नाही. मोनेंदू, अगं काय करू मी? माझ्या कशा खालून ना घासच उतरत नाही. आवडीची भाजी तरी नाटक तुझे. नाटक नाही करत मी. तुला खरं सांगू, माझं पोटच मला सांगतंय की तुझ्या बायकोला घास भरवायला लाव. माय मायो, असं होय? तो राया पण ना गपचूप जेवतो. तू पण जेव. बरं ठीक आहे. राया शहाणा, मी वेडा. तुझ्या प्रेमात. चला आता बरं. नाही बरं ना तू अगं बरं ना. बघेल तुला काय कळतं? बरं ना. मी बरं का? ताई, मी बरं हो आदू. हा, मी बरं होते. ये. का रे? का? फक्त बायकोच प्रेम हवं का? बहिणीची माया नको?
आदू, मला एक गोष्ट कळलीये. काय तुम्ही हनीमूनवर जाणार आहे ना? काय आम्ही आम्ही हनीमूनला कसं काय ते? ए, तिला खानाखुना करू नकोस हा. तिने सांगितलंय मला की तुम्ही हनीमूनवर जाणार आहे. आदू, मी गेल्यावर ओरडायचं नाही हं तिला. आणि तुम्ही हनीमूनला जाणार आहे यातला पोहण्यासारखं काय एवढं? ताई सारखं हनीमून नको म्हणू बरं. बरं राहिलं, जाऊ दे. इंदू, मी तुझी एकुलती एक नणंद म्हणून तुला सांगते हा, की तिकडे गेल्यावर माझ्या भावाला तू तुझ्या हाताने भरवायचं, ते पण रोज. आज आईने भरवलं तर चालेल? हं? आई, ताई शांत बस बरं. जा इथून. जा काय जा. ते तुझ्या भाच्याला पण भूक लागली, त्याच्यासाठीच आले मी इथे, कळलं का? माझ्या आनंदावर विरजण घालून खिदळतेस का? आता बघ, आयुष्यात सुखाचे क्षण येऊ दे म्हणून तरसायला लावीन मी तुला इंद्रायणी. गोपाळचा फोन वाजतोय. गोपाळ, तुझा फोन वाजतोय. हे गोपाळ, गोपाळ तुझा फोन. कधीच काहीच न विसरणारा नुसता विसरभोळा झाला. हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी असेल काहीतरी. माझ्या नवऱ्याच्या फोनला हात लावण्याची हिंमत कशी झाली तुमची? 2 वेळेस वाजून झालाय, तिसऱ्यांदा वाजत होता म्हणून उचलणार होते. वाजून फुटला ना तरी सुद्धा माझ्या नवऱ्याच्या फोनला हात लावण्याचा चोंबडेपणा करायचा नाही. हा, गोपाळ माझा नवरा आहे, तुमचा नाही. हॅलो हॅलो, हा, कोण बोलतंय? डॉक्टर साहेब आहेत का? नाही, मी त्यांची बायको बोलतेय. बोला ना, काय काम होतं? ॲक्च्युली डॉक्टर साहेबांनी मला सकाळी चहाचे सॅम्पल्स दिले होते चेकिंगसाठी, त्याविषयी बोलायचं होतं. बोला ना, काय झालं मला सांगू शकता तुम्ही? नाही, मी त्यांना भेटूनच सांगतो. हे प्रकरण जरा गंभीर दिसतंय. हॅलो. हां हां, हो ठीक आहे. मी डॉक्टर साहेबांना तुमचा निरोप देते आणि कॉल करायला सांगते. हां, ओके. काय ग, काही टेन्शनचं काम आहे का श्रीकला? म्हणजे गोपाळला माझ्यावर संशय आलाय. काय करू मी आता? काय करू?
इंदू, तू ही मेरी जिंदगी है, तू ही मेरी पहली चाहत. किती फिल्मी आहेस रे तू. नवरा कोणाचा है? और मेरी जिंदगी में बस 3 चीजें इंपॉर्टेंट है, माँ, सिनेमा और मेरी हीरोइन जैसी बीवी. अग काय चाललंय? मी एवढं रोमॅन्टिक बोलतोय तुझ्याशी आणि तू इग्नोर करतेय मला. बरं ते सगळं सोड, ही रील बघ किती रोमॅन्टिक आहे. आदू आता रील वगैरे नको ना. काय इंदू, मी तर आपल्या हनीमून साठी इतकं जाम एक्साइटेड आहे ना की बस. ते फार्म हाऊस बुक करून ना मी बेस्ट डिसिजन घेतलंय, बेस्ट. हो ना? काय इंदू, ये रात खत्म क्यों नहीं होती? आदू उद्या जाणार आहोत ना आपण, जरा धीर धर. धीरच तर धरल्या जात नाही ना. एक काय बॅग भरती तू इंदू, इकडे भर, इकडे. आदू 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 मी जरा पाणी आणते. पाणी? हा. अगं पाणी 2 मिनिटं आली. अगं इंदू, अजून मी 4-5 रील सेव्ह करून ठेवल्यात. आलेच आलेच. श्रीकलाचा चेहरा सांगत होता काही ना काही नक्की झालंय. ज्याचा कुणाचा हिला फोन आलाय त्यांनी नक्की काहीतरी बोलला म्हणून टेन्शन मध्ये आली. काही ना काही नक्की झालंय. काही न बोलताच गेली. काय झालं असेल? आवाज तर गोपाळचाच होता. जागा झालास? उठ. उभा राहा. मला मूर्ख समजायचं नाही. माझी हेरगिरी करायची नाही आणि माझा प्लॅन बर्बाद करायची हिम्मत सुद्धा करायची नाही. ते चहाचं सॅम्पल, लॅब टेस्ट सगळं विसरून जायचं. विसरलो. आणि मगाशी जे काय पाहिलंस ते सुद्धा विसरून जायचं. काय? विसरलो. ह्या गोष्टीची ना तुला खूप मोठी शिक्षा मिळणार आहे. चल, बॅग उचल आणि घराबाहेर जा. निघ.
गोपाळ इतक्या रात्रीचं कुठं चाललाय? गोपाळ, अरे इतक्या रात्रीचं कुठं चाललास तू? म्हणजे आत्ताच तर दवाखान्यातून परत आलास ना? इमर्जन्सी आहे, जावं लागेल. अरे पण तू याच्या डोळ्यात जीवच नाही. नक्की कुठेतरी पाणी मुरतंय, नक्की मुरतंय. काय ग इंदू, तर तांब्यात पाणी आणायला गेली होतीस की विहीर खंदून त्यातून पाणी आणायला गेली होतीस? अगं इतका वेळ लागतो का? नाही अरे, ते मी जरा ते सोड तू. इतक्या रात्री फोन? हॅलो, अरे काय वेळ काळ असतो की नाही फोन करायला? काय आता? अरे इतकं काय महत्वाचं आहे? ठीक आहे येतो. काय झालं आदू? कुणाचा फोन होता? मोहितरावनी भेटायला बोलवलंय. अरे पण इतक्या रात्रीचं तू कशाला चालला त्याला भेटायला? काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणे, बघतो तरी. काय महत्वाचं काम असणार आहे? शाळेचा विषय काढल आणि भांडत बसल तुझ्याशी. इंदू तू काही काळजी नको करू. त्याने जर शाळेचा विषय काढला ना तर मी युटर्न मारून परत येऊन जाईल तुझ्याकडे. काळजी नको करू. आणि एका मूर्खपणाला 7 मूर्खपणाने उत्तर नाही देणार. मी येते तुझ्यासोबत, चल. नाही नको येऊ तू सोबत, तू झोप. मी जातो तसं पण तिकडे पप्पे आहेच. येतो. या 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 आजी सरपंच अधोक्षज महाराज दिग्रसकर, या स्वागत आहे तुमचं. नाही, माननीय मोहितराव बोडके पाटलांच्या शब्दाचा मान राखून एवढ्या रात्रीच्या वेळेला तुम्ही इथं आलात, मनपूर्वक धन्यवाद. अरे ते काही हारबीर असेल तर द्या, स्वागत करा सरपंचांचं. कसं आहे ना मोहित, तुझ्या या टाइमपास साठी वेळ नाही माझ्याकडे. काय काम आहे ते बोल. झोप उडाली काय? नाही, नो लेफ्ट नो राईट, डायरेक्ट मुद्द्याला हात. ओ पप्पू शेठ, आवडला तुमच्या परम मित्राचं काम? आवडलं आपल्याला. हा मोहितराव, आवडलं ना? मग मुद्द्याचं बोला. हा मुद्द्याचं? हा मुद्दा. काय हे? काय हे? दूरदृष्टी असणाऱ्या सरपंचांना रात्रीचं दिसत नाही काय? हा? ए, बॅग आहे पैशानं भरलेली. हे मला का देतायत? आता का देताय म्हणजे? अहो, कामाच्या माणसासाठीच असते ती बॅग. नाही, अजून तुम्हाला सवय नसेल झालेली,
पण हळू 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 होऊन जाईल सवय पण. हा आपला मोटोच आहे, स्वतः संपन्न होणार आणि आपल्या परम मित्राला पण संपन्न करणार. हो, आता आपण शाळेचं काम दोघही पार्टनरशिप मध्ये करतोय का नाही? मग आता पैसे पण असे छनाछन 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 कमावणार. ए मोहित, लाता खायचे काम करू नकोस हा, आधीच सांगतोय. ओफ, ये तुम्हारे उसूल, ये तुम्हारे आदर्श. पुढचं वाक्य तुम्हाला पाठच असेल. अरे असंच असतंय ना पिक्चर मध्ये. पाहिला नाही का पिक्चर तुम्ही? हा अहो अधोक्षजराव, चांगलं खाण्यासाठी चांगलंच खावं लागतंय, लक्षात ठेवा. तुम्ही ना लोड नका घेऊ, बॅग घ्या फक्त. काय तुम्ही राजकारणात आत्ता आत्ता आलेत? आम्ही सिनियर आहेत तुम्हाला राजकारणात. हो, कसं आहे, सत्ता सांभाळणं हाय मेंटेनन्स काम आहे अधोक्षजराव. पैसा लागतो त्याच्यासाठी. त्यामुळं घ्या, ठेवा शाळेच्या पार्टनरशिपचा मेवा. हो पुन्हा तेच. एवढं चुकीचं वागताना बोलताना लाज नाही वाटत का रे तुला? काय लाजायचं त्यात? नाही काय लाजायचं, काय चुकीचं नाही केलं तर लाजायचं कशाला? सोपं आहे. अरे तुझी तर ना, तू अदू शांत हो. अरे अदू शांत हो. तू काढलंस रे याला? अरे मला काय माहित होतो हा असा वागणार आहे ते. हो अधोक्षज महाराज, घ्या गुपचूप बॅग. हा घेऊन टाकू? या बॅगला जसं फेकलंय ना मी, तसंच एक दिवस तुला सुद्धा गावातून फेकून दे. काय हे पार्टनर, आपल्या पार्टनर सोबत असं वागणार तुम्ही? हा चुप रे. कोणता पार्टनर? कसला पार्टनर हा? शाळेचं नाव जरी काढलंस ना तर तू जोड्याने हाणेल तुला. पुन्हा एकदा उसूल, पुन्हा एकदा आदर्श. तुमच्या त्या दिग्रजकर काका पुतण्याचा प्रॉब्लेम आहे का रे? नाही ना, स्वतः खाणार ना दुसऱ्याला खाऊ देणार. पण तुमच्या घरात सगळेच तसे नाहीत. एकमेव माणूस आहे जो सगळे हिशोब एकदम बरोबर करणार. हे उसूल, हे आदर्श याचा पार चेंदा मेंदा करणार. मोहित, अदू चित्ता काढायला तुला? अदू अरे सोड त्याला. तू सोड मला. अरे ऐक माझं, सोड अदू. याला नाही सोडणार मी. पप्या याला सांगू ठेवा आपल्यापासून दूर राहिला. ए नाही राहणार. काय करणार आहेस? काय करणार? जिवे मारीन तुला.
कायमचा आवाज बंद कर तुझा मी तुझी आदू आदू शांत हो. तो तुला उस्कवण्यासाठी करतोय. अरे सरपंच आहेस तू, तुला असं बोलणं शोभत नाही. पप्याला निघायला लावली तुला निघ. ऐकलं का मंडळी? हा ही तुमच्या सरपंचाची भाषा. एका सन्माननीय माणसाला जीवे मारण्याची धमकी देतो या माणूस. हाय तुमचा सरपंच. हा अरे आदू एका मूर्खपणाला हो माहिती मला 7 मूर्खपणाने उत्तर द्यायचं नसतं म्हणून. मला नको शिकवू. तू निघ मला इथून. अरे काय, चला जावा घरी, चला घरी जावा, घरी जावा. आदू फोन पण इथंच ठेवून गेलाय. पप्प्या पण फोन उचलत नाहीये. मोहितराव अजिबात चांगला नाहीये. हे जाऊन बघायला पाहिजे होतं काय सुरू असेल तिथे. आदू, अरे किती वेळ? हा बरं, काय झालं तिकडं? काय बोलला तो मोहितरा? आदू, अरे काय विचारते मी, काय झालं तिकडं? अजिबात चांगला माणूस नाहीये तो मोहित. तू जायलाच नव्हतं पाहिजे माहितीये का तिथं. ऐक नाही तू, मला झोप येते. आपण सकाळी बोलू. अरे आदू, नारायणी, या उदबत्तीचा केवढा धूर सगळा माझ्या नाकात चाललाय. एक काम धड येत नाही. हा झाली तयारी? अधुक्षच थंडी भरपूर वाढली. प्रवासात काळजी घ्या, जपून जा, जपून या. आणि महत्वाचं, गाडी सावकाश चालवायची. काका ते काय नुसते फिरायला थोडी चाललेत. ते तर त्यांच्या नारायणी ताई शांत बस ना. मी काय चुकीचं बोलले का? काय गे इंदू? नारायणी ताई, तुझ्या पाया पडतो मी. असं सगळ्यांसमोर नको ना खेच माझी. हो का? हे बघ, पाय पण जोडलेत आणि आशीर्वादासाठी हात पण वर केलाय. पड बरं पाय पटकन. ऑल दी बेस्ट. हिथं आई पण उभी आहे, ती पण आशीर्वाद देऊ शकते तुम्हाला. अगं आई, येतच होतो तुझ्याकडे. ना दोक्षच, तिथं गेल्यानंतर नुसतं बायकोबरोबर खिती करत बसू नकोस. इथं आईला ख्याली खुशालीचा फोन पण कर, कळलं का? आई, तुला सरळ बोलताच येत नाही ना. यात काय वाकडं बोलले मी? सरळ तर बोलले. आता फोन कर
हे सुद्धा सांगायचं नाही का तुला? अगं बोलण्याची पद्धत अधोक्षज मोठ्या माणशी असं नकोस बोल. ए, माझं पोरग माझ्याशी 2-4 शब्द बोलतोय, तुला काय इतकं? तू काय बोलू शकत नाही? बोलायचं नाही म्हणे. आई जाऊ दे ना आता. अगं ताई ताई शुभ शकून म्हणतात त्याला. आता आई बोलली ना तर बघ आमची ट्रिप किती मस्त होती ते. बरं मोठ्या बाई येतो आम्ही. ए बाई, तू ये नाही तर नको येऊ. माझं पोरग सुखरूप घरी आलं पाहिजे बस. गोपाळ सकाळपासून दिसत नाहीये, नाही तर तो पण आला असता तुम्हाला बाय बाय करायला. नाही म्हणजे गोपाळ नाहीये का घरात? मला वाटलं तो रात्रपाळी करून उशिरा घरी आलाय आणि झोपला असेल. नाही हो महाराज, काल मला तो म्हणला की एमर्जन्सी आहे, अजून नाही आला. नाही, श्रीकलाला विचारायला पाहिजे. नारायणी, श्रीकला कुठे ग? कुठे आहेस तू? हे बघ, मी जे सांगितलंय ना काम, ते झालं पाहिजे. तुला पत्ता पाठवलाय, काहीही कर पण हे काम नीटच झालं पाहिजे, कळलं? ओ मॅडम, आपला शब्द हीच गॅरंटी आहे. ए, मोठ्या गप्पा आवडत नाही तर मला. ओ मॅडम, नमुना तर बघा. थांबा 1 मिनिट. हे बघा मॅडम. कसा आहे नमुना? मस्त. ऍडव्हान्स. बाकी पैसे काम पूर्ण झाल्यावर मिळेल. जा. गाडी चालवताना गुदगुला नको करूस. तो क्या करू? अगे शांत बस ना. दूर तू तुझ्या नवऱ्याला त्रास देतेस, हे तुझा बेस्ट अँड बेस्ट फ्रेंड पितुराय बघतोय बरं. अगं हसतेस काय? त्याला सगळं दिसतं. अदू, तू विसरतोयस का?
माझ्या बेस्ट फ्रेंड समोरच आपण नवरा बायको झालोय, त्यांचीच आशीर्वाद आलो. आणि अदू, तुला आठवतंय आपण आनंदीला कसं पळून गेलो होतो लहानपणी? अगं हो ना. आणि आपला तिथं पिठूराया पंढरपूरकर भेटला होता. ती मजा गेली होती ना आपण. हो, आणि तो तिरका कोण भेटला होता ना, तो गुंड बिटूने कसं धुतला होता ना त्याला. बाबा, सरबत. काय झालं बाबा? तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसताय मला. अगं गोपाळ कुठं दिसलाच नाही सकाळपासून. तो कुठे आहे तुला काही माहिती आहे का? बाबा, गोपाळ काही आता लहान आहे का? इमर्जन्सीसाठी पोकळेवाडीत गेला होता. आता एखादी कॉम्प्लिकेटेड केस आली असेल म्हणून वेळ लागत असेल. अगं सगळं मान्य आहे मला, पण सकाळपासून त्याचा फोन सुद्धा लागत नाहीये. तुझं काही झालं का बोलणं त्याच्याशी? हो, माझं सकाळी बोलणं झालं होतं फोनवर त्याच्याशी. झालंय ना बोलणं? काय म्हणाला तो? तो म्हणाला की त्याची ना बॅटरी डाऊन आहे आणि फोन डेड होणार आहे आणि तिथे चार्जिंगला काही नाहीये असं म्हणाला. चालायचंच. रामकृष्ण हरी, तुझ्याशी बोलणं झालंय ना, मग काही हरकत नाही. आता मी निर्धस्त झालो बघ, जीव भांड्यात पडला माझा. दे सर. घ्या. हो हॅलो. शाळेची कामं, घरची कामं, बचत गटाची कामं, या सगळ्यांना इथे आता टाइम प्लीज म्हणायचं. कसला विचार करते सिंधू? काय नाही, काल गोपाळ दिसला होता. नेहमी सारखं नाही वाटलं. आज पण आपल्याला भेटला नाही बघ ना. अगं गोपाळ त्याला किती काम असतं, किती ताण असतो त्याच्या मागे. सतत पेशंटला चेक करायचं, त्यांना गोळ्या औषधं लिहून द्यायचं. आणि हे जे असं सारखे सारखे इमर्जन्सी मध्ये असतात ना, ते लॉस्टच असतात. नाही अधूर. बरं ठीक आहे, एक काम करू, तू ना घरी फोन करून खयाली खुशाली विचारून घे एकदा. कसं आहे, हनीमूनला मूड बेस्टच असला पाहिजे. काय करतोय? काय करतोय म्हणजे? प्यार, इश्क, मोहब्बत.
फोन का नाही लागत आहे याचा? श्रीकला, हा अगं तुला गोपाळचा काही फोन आला होता का? मी त्याला फोन लावते पण त्याचा फोनच लागत नाही अगं. तो सकाळी पोकळेवाडीत गेला होता ना, तेव्हा त्याचा फोन झाला होता. त्यानंतर काही कॉन्टॅक्ट नाही आणि त्याला सारखा सारखा फोन केलेला आवडत नाही ना आई, म्हणून मी पण नाही केला. तुम्ही काळजी करू नका, मी फोन लावून बघते हा त्याला. लागला का? रिंग तर नाही वाजत आहे. अगं तेच तर. कसली मानबावीपणा करते. फोन लागत नाही म्हणून. नाही लागत आहे आई त्याचा फोन. आई आता ना मला पण खूप काळजी वाटायला लागली हो. आणि हा गोपाळ गोपाळ कुठं गेला? गायब झालाय. गायब झालाय का त्याला गायब केलाय? आता काय करतोस तू? काय करतोय म्हणजे हा? तू गाडीमध्ये एवढी मस्ती सुचत होती तुला. इकडे गुदगुल्या कर, तू तिकडे कर, इकडे चिमटे काढ, तू तिकडे चिमटे काढ. सबका बदला लेगा रे तेरा अब्बू. अरे फिल्मी माणसं जरा नीट वाग. त्याच्यासाठी इकडे नाही आलोय मी. तू सरळ सरळ नाही ऐकणार ना. मी उलट सुद्धा नाही ऐकणार. बापरे, इंदू स्वतःच्या नवऱ्याला एवढं जोरात चावतात का? पाप लागेल तुला. लागू दे. लागू दे. मग आता मी पण स्वतःला पाप लावून घेतो. बदला तर घ्यावा लागेल ना. बदला तर घ्यावा लागेल. आता नाही सोडणार. इंदू आता जागेवर थांबशील. जागेवरच थांबशील. काही नाही करत मी. काहीच नाही करत. काहीच नाही करत. काहीच नाही करत. इंदू तू शांत हो, काही नाही होणार आहे तुला. बागडे दादा, बागडे दादा, बागडे दादा, बागडे दादा. आदू थांब, मी आले, एक मिनिट थांब. इंदू बागडे दादा, बागडे दादा, बागडे दादा. थांब, आपण हॉस्पिटलला जाऊ. थांब, मी आलेच. बागडे दादा, बागडे दादा, बागडे दादा, बागडे दादा, बागडे दादा. हा बागडे दादा. काय झालं? विंचू चावलंय. विंचू चावलं? दवाखान्यात न्यावं लागेल. चला चला चला. आजू, आम्ही आलो. दादा बघा ना, उचला. चला दादा, चला. काय तर म्हणे आपला शब्द म्हणजे आपली गॅरंटी. मोठ्या मोठ्या बाता आणि भीक मागून खाता. काम नीट केलं असेल का नाही काय माहिती. फोन पण करत नाहीये हा.
हॅलो मॅडम. ए हॅल्लो बिल्लो सोड. काम झालंय की नाही ते सांगा ती. आपला शब्द हीच गॅरंटी आहे मॅडम. काम एकदम चोख झालाय. विंचू चावला? एकदम जीव घेणं चावलाय मॅडम. मॅडम ते जरा पेमेंटचं. उद्या भेट, तुझं उरलेलं पेमेंट देते. ओके. अहो दादा, गाडीचे टायर पंक्चर आहेत. अरे बापरे. आदू आदू इकडे बघ, माझ्याकडे बघ. डोळे उघडे ठेव आदू, डोळे उघडे ठेव. जय जय रामकृष्ण हरी म्हण. जय जय रामकृष्ण. दादा दुसरी गाडी बघा. थांबा, मी माझ्या पुतण्याला फोन लावतो. आदू इकडे बस. बस. आदू हॅलो. आदू 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 डोळे उघडे ठेव. काय करू मी? दादा लागला का फोन? लावला होता फोन, तो फोन उचलत नाही. हे आदू आहे. आदू इकडे बघ, इकडे बघ. मन विठू राया. आदू विठू राया. पाठीराग पाठीराग पाठीराग. काय करू मी? दादा जरा सांभाळा, मी आलेच. सांभाळ. आदू डोळे उघडे ठेव. गोपाळ इथं काय करतोय? गोपाळ, ए गोपाळ, गोपाळ, अरे सगळे तुला तिकडे शोधतायत. असं काय बसलंय? गोपाळ, ये गोपाळ, गोपाळ, चल चल घरी चल. सगळेजण काळजीत आहेत. शकुंतला तर इतकी काळजी करते, काळजीनं मरल ती. चल लवकर, चल घरी. गोपाळ, तुझ्याशी बोलते मी. ऐकू येते की नाही तुला? इकडं बघ गोपाळ. असं काय बघतोयस? मी आहे. अरे ओळख नसल्यासारखं काय पाहतोय माझ्याकडं? काकी आहे तुझी मोठ्या बाई. काय झालंय याला? असं काय करतोय बघून न बघितल्यासारखा? गोपाळ, झाड लागलं की काय याला? पण गोपाळ हित जावई बापांना कळवते. गोपाळ, 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 गोपाळ काय झालं तुला? गोपाळ, गोपाळ काय झालं तुला? ए गोपाळ, चक्कर बिक्कर आली की काय? गोपाळ, ए गोपाळ, कोणी हाय का? हाय का कोणी? माझा पुतण्या पडलाय. गोपाळ पडलाय का? कोणी हाय का? आता तुझा अंता का असता ना, तुझं हे असं होऊच दिलं नसतं त्यांनी. चल रे बाबा,
जागा हो. ए गोपाळ, काय होतंय रे तुला? ए चल, हा, चल. चल चल चल. कुणी आहे का? दादा, याच्यावर ठेवा. या गाडीवर ढकलत न्यायचा. दुसरा पर्याय नाही, चला. काय ग, काय झालं? अहो 6 वाजत आलेत. गोपाळचा फोन अजूनही लागत नाहीये. श्रीकलाला सांगितलं, तिने ट्राय केला तर तिचाही फोन लागत नाहीये. श्रीकलाला सुद्धा आता काळजी वाटायला लागली असेल ग. हा कुठं गेलाय कोण जाणे. बर, इमर्जन्सी वगैरे सगळं समजतं आम्हाला. अरे पण घरी माग बायको आहे, आई वडील आहेत, काही परवा आहे की नाही? काय बोलणार आता? अहो मी काय म्हणते, तुम्ही आदूला फोन लावून बघता का? माझ्या मनात आलं होतं ते, पण ती 2 पोरं सुद्धा कधी नव्हे ते जरा निवांत बाहेर फिरायला गेली. त्यात मध्ये आपण त्यांना परत डिस्टर्ब करायचं का फोन करून? तू म्हणतेस ते बरोबर आहे. आता गोपाळशी काही संपर्क होत नाही हे एकदा त्यांना कळून बघतो. मी असं करतोय, इंदूला फोन लावून बघतो. हा, दिग्रसकर कुटुंबियांना असं बेचैन पाहून प्रचंड आनंद होतोय मला. माझ्या बाबांचा बदला पुरा होतोय. आता यांची फक्त वाताहत होणार. आदू, आदू, अरे डोळे बंद करू नकोस. डोळे बंद करू नकोस. मी तुला नेते ह्या दवाखान्यात. मन विठुराया, विठुराया. मोबाईल हॅलो. अगं इंदू, कुठेच बाळा तू? अगं केव्हापासून फोन लावतोय मी तुला. कोण बोलता ते तुम्ही? हा, इंदूचाच फोन आहे ना हा? हा, इंदू ताईंचाच फोन आहे. अहो पण मग इंदू कुठे आहे? हा, तिचा नवरा अधोक्षज तो कुठे? त्याचा पण फोन लागत नाही. अहो नेमकं झालंय तरी काय? इंदू ताईंच्या नवऱ्याला विंचू चावला. काय? हॅलो हॅलो. अहो काय बोलताय तुम्ही हे? हे बघा, ऐका. हॅलो हॅलो. अहो हॅलो. इंदू ताईच्या नवऱ्याला वाचव देवा. विठुराया, अरे आता हे काय नवीन?
विठुराया, अरे किती रे ही परीक्षा? का करतोयस तू असं? तिकडं अधोक्षजला विंचू चावलाय, गोपाळशी सकाळपासून संपर्क होत नाहीये. हे सगळं काय आहे विठुराया? अरे आमची 2 तरणी ताठी पोरं, त्यांच्यावर एवढं गंडांतर का आणलंयस तू? विठुराया, माझ्या आधूला आणि इंदूला काही होऊ देऊ नकोस. आणि माझ्या गोपाळचं सुद्धा रक्षण कर. कुणाची दृष्ट लागली आमच्या पोरांना? अरे पाठी राखायस ना तू आमचा? मग आमच्या पोरांवर हे संकट का आणि कशासाठी? विठुराया, दिग्रसकरांच्या कित्येक पिढ्यांनी मनोभावे सेवा केली आहे तुझी, आणि तरी तू अजून आमची किती परीक्षा घेणारस? किती काळ बघणारस? वेंकट महाराज, अदू डोळे डोळे बंद करू नकोस फक्त. हा अदू, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इकडे कसे काय? हो, यावं लागलं. म्हणजे काय झालंय? सगळं ठीक आहे ना? नाही, काल रात्री मोहित रावांचा त्यांच्या राहत्या घरी खून झाला. काय? हो, काय सांगताय हे? हो, आणि संशयित म्हणून अधोक्षज महाराजांना पोलीस स्टेशनला चौकशीसाठी यावं लागणार. इन्स्पेक्टर साहेब, हो काय बोलतायत? अधोक्षजवर खुनाचा आरोप आहे? हो हो, अधोक्षज, अधोक्षज इकडे बघ. अधोक्षज इकडे बघ. डोळे उघड. अधोक्षज डोळे उघड ना. अधोक्षज, कोणी आहे का इथं? कोणी आहे का? अधू, अधू डोळे उघड ना. तुझी इंदू आहे ना, तुला काही होत येणार नाही. आम्ही तुला काही होत येणार नाही. कोणी या ना मदतीला. अधोक्षज, अधोक्षज, अधोक्षज डोळे उघड ना.
ताई काही मदत पाहिजे का? मदत? विठुराया, तुझीच कृपा आहे रे, कुठेतरी मदतीला आलो. काय झालंय माऊली यांना? विंचू चावलाय. विंचू चावला? मग यांना लवकरात लवकर दवाखान्यात नेलंच पाहिजे. जरा मदत करा ना. हो चला चला. अधोक्षज, ए अधोक्षज, घ्या दादा. दादा, अगदी देवासारखे धावून आलात बघा. अहो ताई, देवासारखं नाही माणसासारखं म्हणा. अहो माणसाने माणसाची मदत केली पाहिजेच ना. तुम्ही काळजी करू नका, पांडुरंगाचं नाव घ्या, सगळं काही नीट होईल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला लवकर जाऊ. रामकृष्ण हरी. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, अहो आमचा अधोक्षज असं काही करणं शक्यच नाही. परिस्थितीजन्य पुरावे याच्या अगदी वेगळं सांगतायत व्यंकट महाराज. त्यामुळे अधोक्षज दिग्रसकरांना आमच्या सोबत यावंच लागेल. अहो पण कशासाठी? त्या मोहितरावांच्या खुनाचा आमच्या अधोक्षजशी काहीच संबंध नाहीये. पुन्हा तेच व्यंकट महाराज. अहो मी सांगतोय ना, आम्हाला मिळालेली माहिती आणि पुरावे. हे बघा, अहो कधीतरी माहिती आणि पुरावे चुकीचे असू शकतात साहेब. काल रात्री मंदिरात अधोक्षज महाराज आणि मोहितराव यांच्यात मोठं भांडण झालंय आणि अधोक्षज महाराजांनी मोहितरावांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. अशा जबान्या आहेत आमच्याकडे. अहो साहेब, हे बघा, भांडण होतात त्याला बोलाचाली होते, पण लगेच माणसं बोलतात म्हणजे ते करतात असं नाहीये. अजून एक गोष्ट, कदाचित ती तुम्हाला माहिती नसेल. अधोक्षज महाराज काल रात्री मोहितरावांच्या घरी सुद्धा गेले होते. काय? हो. हे बघा, तुम्ही त्यांना लवकर इकडे बोलवा, नाहीतर आम्ही. बाबा, आज तुम्ही तुमच्या शत्रूचा, ह्या व्यंकूचा उतरलेला चेहरा पाहायला हवा होता. या इकडे दादा, इकडे ना. डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर कुणी आहे का? डॉक्टर, डॉक्टर, दादा डॉक्टर. हो आहे. थोडा ठेवा याच्यावर. ताई चला येतो. थँक्यू दादा, खरंच धन्यवाद. तुम्ही आलात म्हणून मी माझ्या नवऱ्याला इकडे आणू शकले. खरंच धन्यवाद. दादा, तुमचं नाव काय? विठ्ठल. मॅडम, डॉक्टरांनी बोलवलंय. आलेच. विठ्ठल. ज्युनियर विंजय सरकार मेन आहेत. त्यांच्या टीमला जिंकायला फक्त 2च रन पाहिजे होती. तू आली आणि सगळे खेळाचा पिचका केलास. तुझ्यामुळे झालं सगळं. राया, मला बोल लावू नको. आणि तुला किती वेळा सांगितलंय रे की बाहेर मरणाची थंडी पडलीये, बाहेर खेळायला जाताना कान टोपीने स्वेटर घालत जा म्हणून. तू टोपी नाही, माकड टोपी आहे.
मला काही ऐकायचं नाहीये राया. गपचूप स्वेटर घालायचं, कळलं? गोपाळ मामा? अच्छा, आता तू माझं नाव गोपाळ मामाला सांगणार आहेस? मी त्याच्यापेक्षा मोठी आहे, तुम्हाला काही नाही म्हणणार, कळलं का? अगं गोपाळ मामाला बघ काय झालंय. सावकाशी. गोपाळ हाय. ए सावकाश. काय झालं याला? तू आता मला इंदू सारखे प्रश्न नको विचारू. याला आत न्यायला मदत कर. गोपाळ सावकाश. इथं पायरी आहे बरं का. हळू हळू. गोपाळ इकडे इकडे. डॉक्टर कसा आहे अध्यक्ष आता? आता सर्व नॉर्मल आहे. अँटीवेनम इंजेक्शन पण दिलंय. ब्लड प्रेशर पण नॉर्मल आहे. पण अंडर ऑब्झर्वेशन असू दे आजचे दिवस. ठीक आहे, मी येतो. काही वाटलं तर कळवा. चलो. इंदुताई, बाकडे दादांचा आवाज आहे ना? आलेत की काय? मी बघते. हा थांब. तेच आदू दादा बरे ना? बरं आहे. बरे ना? हा इंदुताई, तुमचा मोबाईल. थँक्यू. आणि तुमच्या घरातले सारखे फोन करताय. आदू, फोन स्विच ऑफ झालाय. तुझ्या फोनने ट्राय कर ना. हो. हॅलो अधोक्षज. सगळं काही ठीक आहे ना? मला सांग, तुला विंचू चावला होता असं कळलं? बरं आहेस ना रे बाबा तू? हा, ते झालं आता, पण मी बरा आहे आता. तू इंदूला का फोन लावत होता सारखा? बाळा, अरे मला तुला एक सांगायचंय. सांग ना, काय झालंय? अरे आपल्या घरी पोलीस आलेत. काय? राया, जा बरं खोलीत. गोपाळ गोपाळ, अरे काय झालंय तुला? आई बघा ना. गोपाळ गोपाळ बोलतच नाहीये माझ्याशी. बघा ना तुम्ही प्लीज. गोपाळ उठणार आहे. श्रीकला, जरा शांत. कुठे होता? कुठे भेटला? अगं ते लक्ष्मीच्या वाट्यापाशी होता. मी दुरून पाहिलं, हाका पण मारल्या, पण हो नाही की चू नाही. मग जवळ गेले, त्याच्याशी बोलले, तर त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी ओळखच नव्हती. काय? गोपाळला ओळखलं नाही तुम्हाला? नाही, म्हणजे असे एकदम डोळे शून्य. आपण कुठे आहोत, कशासाठी आलो, काय करतो, काही कळत नव्हतं. एकदम भूल पडल्या माणसासारखं वागत होता. कोणाची दृष्ट लागली माझ्या नवऱ्याला? का असं वागतोय? उठणार आहे गोपाळ, प्लीज. अरे बोल ना माझ्याशी, उठ ना प्लीज. गोपाळ, अरे याला काय झालंय? व्यंकट भाऊजी, मला वाटतं चक्कर आली असणार.
पण एकदम असं भारल्यासारखं वागत होता. भाऊजी, ते खाली पोलीस आलेत, ते कशासाठी आले तो? वहिनी, दिग्रसकरांच्या घराला चारी बाजूनी संकटांनी वेढा घातलाय. म्हणजे वहिनी, मोहितरावाचा खून झालाय. काय? आणि पोलिसांना असा संशय आहे की हा खून आपल्या अधोक्षजने केला. काही काय बोलताय? काय झालंय? आपल्याला निघायला हवं. अरे पण डॉक्टरांनी तुला अंडर ऑब्झर्वेशन थांबायला सांगितलंय. नाही इंदू, आपल्याला जायलाच हवा आता. का तू? कारण आपल्या घरी पोलीस आले. पोलीस? अधोक्षज अंताजी दिग्रसकर, तुम्हाला या क्षणी आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. यावं लागेल म्हणजे? अहो, आत्ताच हॉस्पिटल मधून आलाय तो. चला. अदू थांब. अहो मी काय सांगतेय तुम्हाला, तुम्ही ऐकत का नाही आहात? आणि काय येईल अधोक्षज तुमच्या सोबत? कारण काल मोहितराव बोडके पाटील यांचा त्यांच्या राहत्या घरी खून झाला. काय? अहो पण मग अधोक्षजला का? कारण या प्रकरणात मुख्य संशयित हेच आहेत. काल रात्री मंदिरात या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं आणि त्या भांडणात यांनी मोहितरावांना जीवे मारण्याची धमकी दिली. अहो पण करणी आणि कथनी याच्यात फरक असतो ना. तुम्ही माझ्या अधोक्षजला असं नाही घेऊन जाऊ शकत. हे बघा मोठ्या बाई, तुम्ही आमच्या कामात अडथळा आणू नका प्लीज. अण्णा, अण्णा, अमेरिकेचा राष्ट्रपती जरी आला ना तरी मी तुमच्या कामामध्ये अडथळा आणणार. माझा सरळ मार्गी पोरगा, त्याच्यावरती असे आरोप लावताय खुनाचे? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. फक्त आरोपच नाही, त्या दोघांचं भांडण झालं होतं असे सांगणारे पुरावे आहेत आमच्याकडे. आणि इतकंच नाही तर खुनाच्या रात्री अधोक्षज त्यांच्या घरी सुद्धा गेले. खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही त्याच्यावरती खुनाचा आरोप करून त्याच्यावरती बालन टाकण्याचा प्रयत्न करताय, त्याला अडकवण्याचा प्रयत्न करताय. एक मिनिट, सरकारी अधिकाऱ्यावर असा आरोप करणं गुन्हा आहे. असं का? मग निर्दोष माणसाला खुनाच्या आरोपात अडकवणं हा गुन्हा नाही? इन्स्पेक्टर, माझ्या नवऱ्याने असं करणं शक्यच नाहीये. कुणीतरी षडयंत्र रचतंय. बस. आता तुम्हाला जे काही सांगायचंय, जे काही बोलायचंय ते सरळ कोर्टात येऊन बोला. गायकवाड, घ्या याला ताब्यात. काय? नाही, तुम्ही याला इथं घेऊन कसं काय जाऊ शकता? त्यानं काही केलेलं नाहीये. सांग. आई शांत हो. त्यांना त्यांचं काम करू दे. पण तू त्यांना आधी सांग तू काही केलेलं नाहीये म्हणून.
अदोक्षज, मी तुला काही होऊ देणार नाही. आई इंदू बस करा. इन्स्पेक्टर साहेब, मला मोहितरावचा खून करायचा नव्हता, पण काय अदोक्षज, पण काय? पण त्याच्या खुनासाठी मी जबाबदार. काय बोलतोयस तू? तेच तर, कधी मुंगीला तरी मारलं होतस का तू? आ मग तू कसं काय ते मोहितरावाचं? नाही, तू असं काही नाही करू शकत. हे अधोक्षज, असं मारल्यासारखं बोलू नकोस तू. ऐक ना, ऐक, खर खरं सांग, तुला कोणी अडकवण्याचा प्रयत्न करताय का? सांग मला. मोठ्या बाई, तुम्ही बाजूला व्हा, आम्हाला आमचं काम करू द्या. काय बाजूला वा? मी माझ्या पोराशी बोलते ना, त्यानं काही केलेलं नाहीये. तू सांग. आई 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 शांत हो, शांत हो. तू सांग ना मग त्यांना, तू काही नाही केलंयस म्हणून. जे करायचं तेच बोललोय आई मी. अरे बस, कायद्याच्या कामात अडथळा आणण्याचा कोणीही प्रयत्न करू नका. इन्स्पेक्टर साहेब, मला काय म्हणायचंय, आपण बघा, तुम्हाला जे काही बोलायचंय ते सरळ पोलीस स्टेशन मध्ये येऊन बोला. गायकवाड, घेऊन चला यांना. अधोक्षज! अधोक्षज, विठुराया, एक मुलगा आजारी असल्यामुळं अंथरुणावर पडू नये, दुसऱ्या पोराला पोलीस घेऊन गेलेत. दिग्रसकरांची आणखी किती परीक्षा बघणार आहेस रे तू विठुराया? तुलाच माहिती. ह्याला म्हणतात श्रीकलाचा मास्टर स्ट्रोक. दिग्रसकरांच्या घराला खिळखिळ करणार आणि संपवणार. बाबा, तुमचा बदला मी घेतीये.